सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य राजेश पवार जी आणि इतर सदस्यांनी अतिशय महत्त्वाची लक्षवेधी त्या ठिकाणी लावली आहे। आणि हे खरं आहे अध्यक्ष महोदय की त्यांनी या ठिकाणी 4-5 गोष्टींचा उल्लेख केला आणि मागणी सुद्धा केली आहे, ज्यामध्ये या सोशल मीडियाच्या वापरावर अन्य राज्यांनी घोषणा केल्याप्रमाणे काही बंदी करता येईल का। त्यांनी अशी मागणी केली की बाबा ज्या कंपन्या ह्या गेम्स किंवा सोशल मीडियाचा वापरणाऱ्या कंपन्या आहेत किंवा निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत तिथे एज व्हेरिफिकेशनचा काही मुद्दा असेल का, त्याचं उल्लंघन करण्याला काही कायद्यात प्रावधान असेल का, आणि स्क्रीन टाईम लिमिट पॉलिसी आणि डिजिटल सेफ्टी विषय शिकवणं या पद्धतीने जिल्हा सायबर सेफ्टीचे काही उपक्रम होतील का। अध्यक्ष महोदय, हा विषय खूप जटिल आहे आणि महत्त्वाचा आहे। खऱ्या अर्थाने मी सुरुवातीला हे स्पष्ट करू इच्छितो की ज्या राज्यांनी ज्या कायद्याबद्दल ज्या घोषणा केल्या त्या घोषणा आहेत, अजून कोणी कायदा केल्याचं समोर आलेलं नाही। खरं तर महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल केंद्र सरकारचा ज्यावेळेला आला आणि केंद्र सरकारचा अहवाल ज्यावेळेला आला त्याच्यामध्ये याचा उल्लेख होता की आपल्या 18 वर्षाखालील किंवा युवा शक्तीला त्याची पूर्णता उत्पादकता आणि त्याचा परिणाम आर्थिक ग्रोथ आणि जीडीपीवर सुद्धा होतो। बरोबरीने मानसिक शारीरिक विविध आजार रोग व्यंग याचा उल्लेख केल्यावर सर्वात पहिला आपण समतोल भूमिका घेतली अध्यक्ष महोदय, आणि 2 फेब्रुवारी 2026ला आपण या विषयावर टास्क फोर्स निर्माण केला। तो टास्क फोर्स का केला अध्यक्ष महोदय, कारण जसं मी सुरुवातीला म्हटलं विषय जटिल आहे। हा विषय शिक्षणाशी संबंधित आहे, हा उपक्रमाशी संबंधित आहे। याच्यावर सरसकट मोबाईलची बंदी किंवा सोशल मीडियाची एका वर्षाखालच्या मुलांना बंदी, याचे शैक्षणिक मानसिक व्यावहारिक कम्युनिकेशन यातले विविध पैलू आहेत। आणि त्यामुळे हे खरं आहे की असे गेम्स किंवा अशा साइट्स यानं होणारं नुकसान नक्की रोखलं पाहिजे, पण एका दुसऱ्या बाजूला शैक्षणिक व्यवस्थेमध्ये इंटरनेटचा उपयोगच नको अशी भूमिका घेणं हे संतुलित राहील का, याबद्दल सर्वंकष विचार करणं आवश्यक आहे। आणि म्हणून एक टास्क फोर्स आपण नेमला, ज्यामध्ये अल्पवयीन मुलांमधील सामाजिक माध्यम वापराचे स्वरूप व प्रमाण काय असले पाहिजे या टास्क फोर्सला आपण टास्क दिलेला आहे। दुसरं मानसिक शारीरिक व शैक्षणिक परिणाम ज्याचा उल्लेख आपण केलात, हे खरं आहे, या परिणामांचं इव्हॅल्युएशन करून त्याला ॲड्रेस कसं करता येईल हे टास्क फोर्सला काम दिलंय। डिजिटल जाहिराती व ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा प्रभाव हा मानसोपचाराशी संबंधित आहे, त्याबद्दल टास्क फोर्स आपल्याला निर्देश देईल। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियामक चौकटीचा अभ्यास, कारण यातल्या बऱ्याचशा कंपन्या विदेशामध्ये आहेत। आपल्याकडे IT ॲक्ट जरूर आहे, IT ॲक्टमध्ये असलेले सेक्शन 69A असेल, 79 असेल, 66C असेल, 67 असेल, यातनं आपल्याला काही अधिकार जरूर आहेत, पण याचा उपयोग कसा करायचा त्याबद्दलचा निर्णय आपल्याला करायला लागेल। आवश्यक कायदेशीर तांत्रिक व प्रशासकीय योजना यामध्ये शैक्षणिक मानसोपचार कंपन्यांचे प्रतिनिधी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी या विषयातले एक्सपर्ट आपले आंतरराज्य विभाग या सगळ्यांना आपण 3 महिन्याचा काळ दिलाय। या 3 महिन्याच्या काळामध्ये हा अहवाल टास्क फोर्सचा येईल आणि मग आपण त्यामध्ये जे धोरण किंवा कायदा अपेक्षित आहे तो आपण करण्याची भूमिका घेऊ। आणि त्यामध्ये जरूर एज व्हेरिफिकेशन स्क्रीन टाईम, अध्यक्ष महोदय जगामध्ये आता ही मुवमेंट सुरू झालेली आहे की स्क्रीन टाईम कमीत कमी कसा करता येईल, आणि म्हणून या विषयामध्ये शाळांमध्ये विद्यार्थ्यांना काही प्रशिक्षण देणं, शिक्षकांना काही प्रशिक्षण देणं, पालकांना काही त्याच्याबद्दलचा उपक्रम देणं, असे विविध विषय असू शकतात। बरोबर स्क्रीन टाईम लिमिट पॉलिसी आणि डिजिटल सेफ्टी हा सुद्धा विषय शाळांमध्ये करण्याच्या बाबतीत शालेय शिक्षण विभाग किंवा शिक्षण विभागाशी आमचं बोलणं चालू आहे। पण या टास्क फोर्समध्ये या सगळ्यांचा विचार करून राज्य आपलं पहिला समतोल सर्वंकष चर्चा करून या विषयाचं धोरण आणि कायदा बनवेल।